सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आज काहीतरी नवीन बघायला आणि तुम्हाला दाखवायला निघालो आहे आपण पुण्याला. ॲक्च्युली 2 दिवसाची ट्रिप आहे आपली. आज इथून जाणार आहे पुण्याला आणि पुण्यावरून नंतर उद्या कोल्हापूर, ज्योतिबा वगैरे दर्शन वगैरे करायला जाणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडलं तर लाईक करा. चला तर निघूया आता. घरातून तर निघालो आहे. आता जरा गाडीवरती पाणी वगैरे मारून वॉशिंग करूया आणि प्रवास सुरू करूया. सो मित्रांनो, मस्तपैकी आता आपली सर्व्हिसिंग करून झालेले, गाडीला आंघोळ घातले. आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला. गाडी चकाचक झालेली आहे. बापरे, 1 तास गेला. 12 वाजता आलेलो, 1 वाजले आता दुपारचे. आपल्याला पुण्यात पोचायला आय थिंक 6 वाजू शकतात. सध्या आता आपण काळू ढाबाच्या इथे आहे. सो मित्रांनो, मी आता खंडाळा घाटात आलो आहे आणि घाटातली अवस्था बघा. अक्षरशः 30 ते 40 गाड्या आहेत ना. मी आता अर्ध्या घाटात आलो आहे. मला व्हिडिओ चालू करायचं लक्षात नाही आलं. 30 ते 40 गाड्या साईडला लागल्यात मागं, बोनेट ओपन करू. म्हणजे एवढ्या हिट होत आहेत आणि पूर्ण घाट पुढे जाम आहे. ही आहे शनिवार रविवारची अवस्था. आणि हा जुना रस्ता आहे, एक्सप्रेस वे वरती राहिला. मागला काय करतोय? जाम आहे पूर्ण. सातारा में हा, सातारा में नाही पुण्यापर्यंत आहे. येतोयस का? येतोयस का? साताराला यायचं. पुण्यापर्यंत आहे मी. भाई अवघड आहे. लोक गाड्या बदलतायत. गाड्या सगळ्या ब्रेकडाऊन झाल्या त्या आणि लय बेकार कंडिशन आहे आता. या जुन्या हायवेची डिस्टन्स ठेवला पाहिजे. कारण की मी 2 गाड्या आहेत ना असं रिव्हर्स येताना बघितल्यात की डायरेक्ट मागे येत आहेत. जे नवीन प्रायव्हेट गाडीवाले होते ना, त्यांना जजमेंट नाही येत आहे आणि गाड्या रिव्हर्स येत आहेत. आणि क्लच प्लेटचा असला बेकार वास येतोय ना. मला सांभाळून चालवली पाहिजे बाई, डिस्टन्स ठेवून. आणि इथं धडकाधडकी झालं तर कोणाला काही बोलू पण शकत नाही. मी गाडी बंद करतोय. एक 5-10 मिनटं जर वेट करायला लागत असेल तर गाडी बंद करतोय. बस गरम आणि हीट व्हायला नको. थोडं मूविंग चालू आहे. आणि पुढे तर टेम्पो ट्रॅव्हल्स वगैरे पण अडकले. त्या जाम आहे घरावर. हा जाम आहे आणि इथे क्लच पेट गेलाय. गाडी खाली आणते. गाड्यांची क्लच पेट गेल्यामुळे तो रिटर्न युटर्न मारून रिव्हर्स घेऊन चाललाय गाडी. आणि एवढे फॅमिली प्रॉब्लेम मध्ये आहेत ना सगळे. यार श्री स्वामी समर्थ, आपली गाडी व्यवस्थित पोहोचली पाहिजे. नका अवघड आहे. हे बघा टेम्पो ट्रॅव्हल्स वगैरे. टेम्पो ट्रॅव्हल्स चालते म्हणजे आहे ती व्यवस्थित.
अरे बापरे, कसला वास आला बेकार अचानकच. क्लचवर अशा वेळी क्लच म्हणजे क्लचचा वापर करायचा, पण एवढा नाही करायचा, प्रेशर नाही द्यायचं क्लचवरती. एकदम हलका 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 रेस देत थोडीशी रेस द्यायची, थांबवायची, रेस द्यायची, थांबवायची. सुगंध पोट भरलं त्या क्लच प्लेटच्या वासानेच. माझी गाडी एकदम खाली येईल, त्यामुळे लोड नाही गाडीवरती. मी हलकासा क्लच सोडतोय, नाहीतर मग क्लच वरती अजिबात प्रेशर नाही देत, पण एकदम हेवी. आयला डेंजर आहे यार. इर्टिगा आपल्या समोर एक इर्टिगा आहे, ओल्ड मॉडेल, ती पण इथं स्लिप होत होती. मी तर क्लच अजिबात पकडलेला नाही, फक्त रेसवरती हलक्या रेसवरती ह्या स्पीडनं चालली गाडी, कारण क्लचवरती प्रेशर देऊन उपयोग नाही. धूरच दिसतोय सगळीकडे घाटात, म्हणजे धुकं कसं असतं तसा धूर दिसतोय नुसता गाड्यांच्या क्लच स्पीडचा. बाबा बेकार वास यायला लागलो. चल, व्हायचं राहिले. चल. अरे बापरे, इथं तर भयानक वास येतो. इथं सर्वात जास्त इथं वास येतो क्लच प्लेटचा. नाकात, घशात, सगळीकडेच. काय होतंय की पिकअप जो आहे का नाही, एक्सिलेटरचा पिकअपच गाडी लोकांचा होत नाही. वाव, श्री स्वामी समर्थ. निघालो बाबा वरती. आता नाही एवढं भाई, जवळजवळ 50 गाड्या बघितल्या ज्या ओव्हरहीट होऊन हे करतायत. तर मित्रांनो, गाड्यांचे मेंटेनन्स आणि काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला अशा ठिकाणी लय अवघड होईल. आणि इथे जरा हा स्पॉटला तुम्ही आला असेल बराच वेळा, इथे पण गाड्या भरपूर थांबले, जवळजवळ 15-20 गाड्या असतील इथे ज्या थांबलेत. मेन्स तिथेचा जो युटर्न होता तिथे आपल्याला जास्त थांबावं लागलं नाही, ते एक चांगलं आहे. कारण की हा नॉर्मल स्लोप आहे चढण्याचा, इथे कसं मुव्हिंग होते, पण तिथे जर अचानक जो चढ आहे याला हेवी चढ, तिथं जर गाडी थांबली ना तर क्लच प्लेटवरती खूप प्रेशर येतं. सगळे जुन्याच हायवेने आले का काय? अरे हा एक्सप्रेसवे जाम असल्यामुळे ना मित्रांनो, सगळे जुन्या घाटातनं आलेत आणि जुन्या घाटातनं वास आला. जुन्या घाटातनं येऊन पण ही अवस्था आहे. फायनली मित्रांनो, जवळजवळ 1 ते 1.5 तास गेला आपला, नुसता तो खोपोलीवरून लोणावळा पॉईंटपर्यंत यायला, म्हणजे वरती यायला 2 तास गेले त्या रोडवरती. भरपूर ट्रॉफिक आहे यार, भरपूर. आणि काहीतरी एक्सप्रेसवेवरती ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे एक बाजू ब्लॉक आहे आणि ऑपोजिट साईडनं गाड्या सोडल्यात, त्यामुळं दोन्ही बाजू ब्लॉक झालेले आहेत. आणि दोन्ही ब्लॉक झाल्यामुळे सगळे आले तिकडे जुन्या रोडला. ही अशी अवस्था आहे आपल्या मुंबई पुणेकरांची. अवघड आहे ट्रॅव्हलिंग. जर एकदा ब्लॉक झाला की लवकर रस्ता क्लिअर होत नाही.
मित्रांनो हे बघू शकता लोणावळ्यात आता आपण एंट्री करतोय, पण ऑपोजिटला घाट कसा जाम मुंबईला खाली उतरण्यासाठी बघू शकता. एक्सप्रेसवेचा थोडासा भाग. आता आपण लोणावळा सिटीमध्ये एंट्री करतोय. सो मित्रांनो फायनली आता इव्हिनिंगचे 4:30 झालेत आणि आपण आता सोमाटणे टोल नाक्यावरती पोचलोय. खूप वेळ गेला, पहिल्यांदा एवढा वेळ मुंबई पुण्याला यायला वेळ लागला ट्रॉफिकमुळं, नाहीतर एवढा वेळ नाही जात. 4.5 तास नॉट अ जोक. कुठं पोचलो असतो 4.5 तासात. आता अजून आपल्याला हडपसरला जायला जवळजवळ 1.5 तास दाखवत आहे आणि फुल ट्रॉफिक आहे. आता सॅटर्डे असल्यामुळं थोडंसं कमी पाहिजे होतं, पण पीक आवर्स आहे. आता 6 वाजेपर्यंत पोहोचू, बघूया. बॅरिगेटर केला चालू नाही बहुतेक, त्यांच्या डिव्हाइसमधूनच स्कॅन केलं. सो फायनली मित्रांनो 5 वाजलेत आणि मस्तपैकी इव्हिनिंगचं टाइम झालंय आणि आपण पुण्यात एंट्री केलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आता आपल्याला हडपसरला मगरपट्टा एरियामध्ये जायला जवळजवळ इथून 1 तास लागेल. हलकंसं ट्रॉफिक आहे, पण ठीक आहे, आपल्याला ट्रॉफिकची सवय आहे, काय एवढी मोठी गोष्ट नाही. एवढा मोठा लोणावळ्याचा घाट पार केल्यामुळे पुण्याचं ट्रॉफिक काय आहे, खतरनाक होतं लोणावळ्याचं ट्रॉफिक ते. आपल्याकडे फ्यूल पण आहे, त्यामुळे आपल्याला काही गरज नाही लागणार. ते निघतानाच करू. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो फायनली आपण पोचलेलो आहे पुण्यामध्ये. तर आजचा डे एंड आपण इथेच करूया. भेटू पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये आणि चांगल्या प्रकारे आपण ब्लॉग बनवायचा प्रयत्न करू. आज तशी आपली सुरुवात आहे. सो सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट डे मित्रांनो कोल्हापूरला जायचा प्लॅन होता, पण ट्रिप कॅन्सल करावी लागली कारण दादा डॉक्टर असल्यामुळे त्याला इमर्जन्सी आली हॉस्पिटलमध्ये. संडेला पण त्याला जावं लागलं.
सो आम्ही थोडंसं कॅन्सल केला प्लॅन. मित्रांनो आम्ही मस्तपैकी आर्याबरोबर मॉलमध्ये जाऊन गेम वगैरे भरपूर खेळल्या. सो जास्त शूट करता आलं नाही कारण मॉलमध्ये जास्त कॅमेरा अलाउड नव्हता बहुतेक. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. थँक्यू. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.